दिवसाची सुरुवात अशी बरोबर आपण प्रत्येकजण किंवा पुष्कळ लोक बहुतेक लोक घरामध्ये काही ना काहीतरी प्राणी पाळत असतात. कोणी लहान कुत्रा पाळतो, कोणी मांजर पाळतं आणि आपण त्याची किती काळजी घेतो. कुत्र्याला रोज आंघोळ घालावी लागते आणि मग त्याला पुसायचं, त्याला फिरायला घेऊन जायचं आणि त्याला चांगलं खायला वगैरे द्यायचं. काही जण मांजरी पाळतात आणि मांजरांसाठी मग ते किती त्याला दूध देणं आहे किंवा त्याला काहीतरी खायला देणं आहे, त्याला कधीतरी मच्छी आणून देणं आहे. काही काही लोक त्यांच्यासाठी एक बिछानासुद्धा चांगल्यापैकी तयार करतात की त्यांनी त्याच्यावर झोपावं. पुष्कळ वेळा ते इतकं गोंडस असतं की आपण त्याला मांडीवर घेऊन बसतो आणि त्याचे कितीतरी लाड करतो. परंतु तेच मांजर किंवा तोच कुत्रा जेव्हा आपल्या मांडीवरून उतरून मग बाहेर घरात फिरतो किंवा बाहेर फिरतो, कधीकधी ते लहान कुत्रं जर आपण एखादं झाड चांगलं लावलं असेल, रोपं लावली असतील तर ते उकरून काढतात. कधी फुलांची झाडं उकरून काढतात. कधी आपली गादी चुकून जर बाहेर राहिली असेल तर ती कुरतडतात. मांजर बघा कधीतरी दूध पिऊन जाते, नाही का? किंवा एखाद्या उंदराच्या मागे लागले तर घरातलं सगळं सामान अस्ताव्यस्त होऊन जातं. काही काचेचं सामान असेल ते फुटून जातं आणि ते सर्व नुकसान होतं. आपलं आध्यात्मिक जीवनसुद्धा बऱ्याचदा असं होतं की आम्हाला जरी देवाने त्याचे पुत्र म्हणवलेले आहेत, आम्हाला तारणाची आशा आहे, तरी आमच्या जीवनामध्ये पाप हे घडतच. कितीही देवाने आम्हाला सांभाळलं, कितीही देवाने आमचे लाड केले, कितीही देवाने आम्हाला सर्व काही पुरवलं, तरी आमच्याकडून पाप घडतच असतं. बघा, रोमकरास पत्र ह्याचा 7वा अध्याय आणि 18वं वचन बघा काय म्हणतं. रोमन्स चॅप्टर 7 अँड वर्स 18. वचन असं म्हणतं, कारण मला ठाऊक आहे की माझ्या ठायी म्हणजे माझ्या देह स्वभावात काही चांगले वसत नाही. जरी देवाने आम्हाला पवित्र आत्मा आम्हाला सांभाळायला दिलाय, पवित्र आत्मा दररोज आम्हाला मार्गदर्शन करत असतो, परंतु तरीही आम्ही चुकतो. जे देवाला आवडत नाही अशा गोष्टी आम्ही करतो. ह्या बऱ्याच वेळा कधीतरी आम्ही ह्या वाईट गोष्टी आमच्या जीवनामध्ये नसतात, परंतु त्या पूर्णपणे निघून गेलेल्या नसतात, त्या आमच्यामध्ये तशाच असतात आणि ह्यासाठी आम्हाला रोज देवाचं साह्य घेतलं पाहिजे. महिन्यातून एकदा नाही, आठवड्यातून एकदा नाही, रोज देवाचं आम्हाला साह्य घेतलं पाहिजे. कारण ह्या जुन्या गोष्टी, जुनं पाप, जुना स्वभाव, जुने वाईट विचार हे कधी उफाळून बाहेर येतील हे आम्ही सांगू शकत नाही. कारण जरी आम्ही ख्रिस्तामध्ये नवी उत्पत्ती आहोत, तरीही आमच्या हातून पाप घडतं. कारण हे आमच्या हातून घडतं कारण आम्ही स्वतः आमच्या जीवनाचा ताबा घेण्याचा प्रयत्न करतो. स्वतः आम्ही आमच्या जीवनाचं कंट्रोल करायचा प्रयत्न करतो. आम्ही आमच्या हुशावरीवर अवलंबून राहतो की नाही मी असं करू शकतो, परंतु नाही. देवाच्या हाती स्वतःचं जीवन द्या, देवाच्या आज्ञा पाळा आणि पवित्र आत्म्याला तुमच्या जीवनामध्ये साह्य करू द्या. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. रोमकरास पत्र याचं 7वा अध्याय 17वं वचन. रोमन्स चॅप्टर 7 अँड वर्स 17. ह्यावरून ते कर्म मी करतो असे नाही, तर माझ्या ठायी वसणारे पाप करीते. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.